नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सोनं खरेदी करताना ग्राहक आपल्याला पाहायलाच मिळतं, कारण की शुभ मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा खूप महत्त्वाचा दिवस समजला जातो. त्याच निमित्ताने काहीतरी शुभ म्हणून सोनं हे घेतलं जातं, पण सोन्याचा एकंदरीत भाव हा गगनाला भिडताना दिसत आहे. तर सोन्याचा एकंदरीत भाव काय असणार आहे, त्याची मार्केट प्राइस काय असणार आहे, ग्राहकांची डिमांड एकंदरीत कशी असणार आहे, याचा आढावा आज आपण घेणार आहे. ग्राहकांची डिमांड तर उद्याच माहित पडेल, कारण भाव तर स्टेबल आहे आणि लग्न सगळी चालू होईल तर पुढे चालायलाच पाहिजे सगळं. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने काय सांगाल, की कसे वाढतील भाव की कमी होतील? नाही, उद्या परवाचं स्टेबल मार्केटच जाणार लगभग. एक 44,500 916 आहे आणि बिस्किटच्या नाणीचे 155 प्लस जीएसटी आणि हे जे लागेल ते. उद्या इंटरनॅशनल मार्केट संडे असल्या कारणाने बंद राहणार आहे. Yes, sir. त्यामुळे कसं भाव राहील ग्राहकांचा? आजच्याच भाव उद्या बहुतेक चालेल सगळे. परिस्थिती अजूनपर्यंत असं वाटते भाव कमी आहे. उद्याच्या उद्या बघू, पण गिरागी व्हायला पाहिजे असं वाटतंय. कशामुळे भाव सध्या वाढताना दिसत आहेत? असं वाढलेलं नाही, कमी झालेला भाव आहे. वॉरमुळे कमी पण झालेला आहे, पण ते थोडे कस्टमर्स कमी आहे भावाच्या हिशोबाने. कमी जास्त होत असतं तर कस्टमरला असा भरोसा नाही येत ना, किती भाव आहे, कधी कमी होणार, जास्त होईल. यामुळे थोडा कमी आहे, पण आता उद्या होईल. अक्षय तृतीया आहे. ग्राहकांची डिमांड कशी आहे सध्या? डिमांड हाय, इन्क्वायरी हाय. मग आता जेव्हा सेल होतो तेव्हाच आम्ही समजतो की झालं असं. सध्याचे काय भाव आहे सोन्याचे आणि आज चांदीचे? प्युअरच्या 24 कॅरेटच्या 153, 1,53,000 रुपये. आणि चांदी चांदी 2,50,000. 2,50,000. काय मग उद्या वाढ संडे संडे हे भाव हाच राहील, पण तरी थोडाफार फरक पडला तर ठीक आहे. बाकी आजचा आणि उद्याचा भाव सेमच राहील. काय सांगाल एकंदरीत काय अशा पद्धतीचा ग्रोथ आहे? उद्या अक्षय तृतीया निमित्त गिरायकांची डिमांड असतेच. गिरायकांची हळूहळू ग्रोथ वाढत चालली आहे. भावामुळे थोडं पुढे मागे होतात गिराक, पण घेतात थोडंफार थोडंफार करून घेतात, मूर्त म्हणून घेतात. इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात. इन्व्हेस्टमेंट समजा की मूर्त समजा उद्याचं तरी घेतात. आता लग्न सराईचे दिवसही सुरू आहे. मार्च थोडाफार खाली स्लो गेला, स्लो पण गेला. एप्रिल महिन्यामध्ये थोडी तेजी दिसते. एप्रिल महिन्यात गिराकी चालू असते लग्न सराईच्यामुळे. लग्न सराई चांगली चालली. सध्याचा रेट काय आहे? 1,53,000 1,52,000चा रेट आहे बिस्किटचं निवड सोनं. आणि उद्यापर्यंत किती पर्यंत जाईल? न्यूज रेट राहील लगभग 1,52 1,53चा रेट राहील. त्याच्यावर कमी जास्त वाटत नाही होईल. झालं तर बरं आहे. उद्या संडे पण आहे, नॅशनल मार्केटही क्लोज आहे. क्लोज आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने काय सांगाल? चांगलं होईल. उद्याचा दिवस चांगला वाटतं. आमचे होप्स आहे उद्या दिवस चांगला राहील. भाव 1,53,524 कॅरेट आहे आणि सध्या तरी असंच वाटते सोन्याच्या भावात तेजी आहे, मंदी दिसत नाही. ग्राहकांची डिमांड कशी आहे? ग्राहकांची डिमांड लग्नसराई, दुसरे सण वगैरे त्याप्रमाणे चांगली आहे. फुटफॉल आहे गिरायकचा. डिमांड अजून वाढेल का कमी होईल ग्राहकांची, कारण की खूप वाढत हा, भाव अचानक अजून वाढला. जसं मध्ये 1,80,000 गेला होता, तर थोडा रेट प्रमाणे गिरायकीवर असर फरक पडणार आहे, फरक पडू शकतो. आणि उद्याची कंडिशन काय सांगाल? अंदाज 1,53 1,55च्या आसपास भाव असला पाहिजे. 153 155च्या दरम्यान असतो. आजचा 24 कॅरेटचा भाव 1,53,000 चालू आहे आणि असं वाटतंय की जसं की गुढीपाडवाला पण कमी झाला होता, तर यावेळी पण असं वाटतंय की कमी झाला तर अक्षय तृतीया पण चांगले जाईल आणि लोकांना पण असं वाटतंय की रेट कमी होईल तर ते पण काय खरेदी करेल. खूप असं करतोय की कमी होईल तर चांगलंच आहे. आता डिमांड कशी आहे ग्राहकांची एकंदरीत? जसं की मार्च महिना थोडंसं थंड होता, पण एप्रिल महिन्यापासून थोडीशी गिराकी चालू झाली आहे आणि लग्नाच्या सीझनसाठी असं थोडेसे हालचाल चालू आहे. खूप अक्षय तृतीयाला पण थोडेसे चांगले रिस्पॉन्स भेटतात.